सर्वांना नमस्कार. आज मी अशा एका थंड हवेच्या ठिकाणी आलेलो आहे, की जे ठिकाण महाराष्ट्रामध्ये थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. हे अहिल्यानगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यामधील असणारं भांडारदरा हे थंड हवेचं ठिकाण आपल्या सर्वांना माहीत आहे. आता मी या भांडारदऱ्याच्या पायथ्याशी असणारा हा परिसर आहे, त्या परिसरामध्ये आहे. सर्वप्रथम तर आपण जे काही अंब्रेला फॉल आहे, त्या अंब्रेला फॉलमधून पाणी जे सोडलेलं आहे ते या परिसरामध्ये म्हणजे त्या गार्डनमध्ये खाली आपल्याला दिसत असते. सध्या मे महिना सुरू आहे आणि मे महिन्यामध्ये सर्वत्र कडक असा उन्हाळा सुरू आहे आणि या कडक उन्हामध्ये एक महाराष्ट्रामधील थंड हवेचं ठिकाण म्हणजे भांडारदरा येथे उन्हाळा असूनसुद्धा अतिशय नयनरम्य असं वातावरण, थंड असं वातावरण आहे. हा जो परिसर आहे हा बरोबर धरणाची जी भिंत आहे, भांडारदरा धरणाची भिंत, त्याच्या भिंतीच्या पायथ्याशी असणारा हा परिसर म्हणजेच एक गार्डन आहे. आणि जे सध्या उन्हाळ्यामध्ये धरणातून जे पाणी खाली सोडलेलं आहे ते आपल्याला गार्डनमध्ये दिसतंय. पर्यटकसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत. आता आपण सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे उन्हाळा असूनसुद्धा धरणातून पाणी खाली सोडलेलं आहे आणि ते ठिकाण म्हणजे अंब्रेला फॉल या नावाने महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारं तसेच नयनरम्य असं दृश्य, डोळ्यांचं पारणं फेडणारं असं दृश्य म्हणजे अंब्रेला फॉल समोर आपल्याला दिसत असेल. हा आहे अंब्रेला फॉल आणि भांडारदरा परिसरामध्ये पर्यटक उन्हाळ्यामध्ये विशेषतः मे महिन्यामध्ये हा अंब्रेला फॉल बघण्यासाठी गर्दी करतात. आणि हा अंब्रेला फॉल हे विशेष आकर्षण आहे. जवळून बघताना अक्षरशः आपलं मन प्रसन्न होऊन जातं. म्हणून उन्हाळ्यामध्ये या थंड हवेच्या ठिकाणाला भेट देण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतात. आता महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उष्णतेची लाट आहे, तरी पण या थंड हवेच्या ठिकाणी आल्यानंतर मनाला निश्चित गारवा मिळतो.